म्हणून जीवनामध्ये परोपकार असावा। पहिलं काय सांगितलं मी? सत्संग। दुसरं काय आहे? भगवंताच्या नावाची भजन कीर्तन करणे। आणि तिसरं काय आहे? परोपकार। ज्याच्याजवळ धन असेल त्याने धनाने परोपकार करावा। ज्याच्याजवळ शुद्ध अंतःकरण आणि मन असेल त्याने दुसऱ्याला कधी दुःख देऊ नये आणि चार ज्ञानाच्या प्रेमाच्या गोष्टी करून समोरच्याचं पण मन ठेवावं आणि स्वतः पण चांगल्या रस्त्यावर चालावं। त्याला म्हटलं आहे मनाने हृदयाने परोपकार करणे। कोणी म्हणेल बाई आम्ही तर गरीब आहे, तर आम्ही कसा परोपकार करावा? आमच्याजवळ दान द्यायला काही नाही राहत, आमच्याजवळ तर गरीबाला एक पोळी द्यायसाठी पण नाही राहत, तर आम्ही कशी द्यावी? महाराज मनाने परोपकार करा। कोणाचं वाईट विचारू नका, कोणाचं वाईट करू नका, कोणाची चुगली करू नका, कोणाची निंदा करू नका। वेळ मिळेल तर ईश्वराचं नाव जपा, भजन करा, कीर्तन करा, त्याचं ध्यान करा। तर हा आहे मनाने परोपकार करणे आणि धनाने परोपकार करणे। ह्या प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये सत्संग, भगवंताच्या नावाची महिमा, जप, कीर्तन आणि भजन आणि तिसरा आहे परोपकार। ह्या तीन गोष्टी जर मनुष्याच्या जीवनामध्ये आल्या तर त्याला सहज मुक्ती प्राप्त होते। मग संसारामध्ये राहून मुलाबाळांचा गाडा सांभाळून त्याला दुसरं पुन्हा काही करण्याची आवश्यकता नाही आहे। कारण सत्संगाने ज्ञान आणि विवेक प्राप्त होतो, बुद्धीची शुद्धी होते। आता तुम्ही म्हणाल की फक्त नाव जपल्यानेच ईश्वराची प्राप्ती होईल, तर मग ज्ञानाची चर्चा ऐकण्याचं काय फळ? त्याचं फळ एक आहे, तुमच्या बुद्धीची शुद्धी होते। कारण तुम्ही नाव किती जरी जपलं, कीर्तन तुम्ही 1 घंटा बसून करा, पूर्ण दिवस करा कीर्तन, परंतु कीर्तन झाल्यानंतर जर